माऊली. तर आज आहे आषाढी एकादशी. आपल्या पुण्याच्या विठ्ठलवाडीच्या मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहोत. म्हणजे आपलं प्रति पंढरपूरच म्हणा. चला तर मग तुम्हाला पुढचा ब्लॉग दाखवते. सागर बघा कसा हसतोय. खूप खुश होता तो विठ्ठलाला भेटण्यासाठी. मग आम्ही काय गप्पा मारत मारत गेलो. अंधार पडत आलेला. थोडंसं पावसाचं सुद्धा वातावरण झालं होतं, पण काही पाऊस पडला नाही. गप्पा मारत मारत आम्ही विठ्ठल मंदिरापर्यंत पोचलो, विठ्ठलवाडी येते. आणि नंतर गप्पा मारल्या, गाडी लावली सागरने. पार्क करायला गाडी जागा नव्हती, खूप गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही थोडीशी गाडी अलीकडेच लावली, गाडी पार्क केली. तिथून आम्ही निघालो. खूप गर्दी असल्यामुळे ट्रॅफिक पण भरपूर होती. मग पोलीस मामांनी एका साईडने गाड्या सोडल्या आणि एका साईडने माणसांना सोडायला मदत केली. नंतर आम्ही पोचलो विठ्ठल मंदिरापर्यंत. विठ्ठल मंदिराच्या आतमध्ये गेलो आणि नंतर सागरला तिथे एक चंदन लावण्यासाठी एक मुलगा दिसला. मग नंतर त्यांनी कपाळाला चंदन लावलं, गंध लावून घेतला. मग मी म्हणले मला पण लावायचं. मग त्या मुलाने सागरचं झाल्यानंतर मलासुद्धा गंध लावला. मी गालावरती सुद्धा लावून घेतला. मला आवडतं तसं आणि छान वाटत होतं. सागरला म्हणले माझा व्हिडिओ काढ. मग तिथून आम्ही गंध लावला, पुढे निघालो. तर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता उजव्या साईडला 25,001 रोपांचे वाटप करणार होते आषाढी एकादशी निमित्त. आणि तिथून पुढे नंतर चालत चालत गेले आणि पुढे गेल्यानंतर मला वाटलं आलं मंदिर. नंतर गर्दी भरपूर होती. पुढे पोचले. तिथे सुद्धा एका नगरसेवकाने काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसारात खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि खूप मोठी रांग लागली होती. नंतर आम्ही तरी थांबलो. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसारात काढले. सागरने माझा फोटो काढला, फोटोशूट केलं. नंतर आम्ही तिथून निघालो. मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर बघितलं तर काय सगळीकडे स्टॉल लागलेले होते. खाऊचे स्टॉल होते, शॉपिंगसाठी होतं. मग मुलींना काय तेवढंच पाहिजे. मग ते स्टॉल बघायला गेलो, बघितलं काय आहे का शॉपिंग वगैरे. मग मला एक बँगल्स आवडले. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया. निघालो आणि जवळपासच थोड्या अंतरावरती माझ्या कॉलेजची फ्रेंड तिथे जॉबला होती. मग तिचा फोन आला. आमचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ती मला म्हणली मी आहे तिथे. मग मी तिच्या जॉबजवळ पोचले. ती पाटील क्लिनिकपाशी कामाला आहे. आणि नंतर ती भेटली. मस्त आम्ही भेटलो. खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप छान आनंद झाला. नंतर तिने मला तिच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे आम्ही फोटोशूट केले आणि नंतर तिच्या फ्रेंडसोबत ओळख वगैरे करून दिली. आम्ही बाहेर पडलो आणि निघालो. तर ती म्हणली चल एक ब्लॉग होऊन जाऊ. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलवाडी येथे विठ्ठलाची यात्रा होती. तर माझी फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, सपच्या विद्यार्थी आम्ही, माझी विद्यार्थी, तर माझी फ्रेंड मला इथे भेटायला आली आहे. माझं हॉस्पिटल डॉक्टर पाटील हॉस्पिटल इथेच आहे शेजारी. तर आज आम्ही खूप दिवसांनंतर भेटलोय. कुठं भटकंतीसाठी नाही गेलेलो, खूप दिवस झाले आपण गेलोच नाहीये. तर आता कुठेतरी प्लॅन करूयात भटकंतीचा. पण आज भेटूनच खूप छान वाटतंय. तिकडे सागर भाऊ आहे, पण तो काही आम्हाला भाऊ देत नाहीये आणि व्हिडिओत येत नाहीये. आणि इकडे आमची पागलपंती चालूच आहे. आता मैत्रिणीला भेटले आणि फायनली आम्ही घरची वाट धरली आहे. घरी जाऊन मस्तपैकी फराळ करायचा आहे. दिवसभराचा उपवास. तर आता मस्तच भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे बघू आता घरी जाऊन फराळ करूया. पाऊस चालू झालेला आहे थोडा थोडा. भिजलं नाही म्हणजे झालं. नाही भिजणार, पांडुरंगाला आहे काळजी आमची, आहे की नाही सागर? भिजलो तरी आम्ही थोडं ठीक आहे, पण थोडं तरी पाऊस पाहिजे ना. थोडं पुढं आलो आणि
पावसाने काय थांबायचं नाव घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही एका साईडला गाडी लावली आणि हे बघा थांबलो आहे. छान वाटतं कधीतरी असं आहे की नाही सागर. फायनली आम्ही घरी पोचलो. हे बघा पाऊस काय थांबला नाही आहे. मी घरी आलेली आहे आणि अजून तोंड पण नाही पुसलं. तर हे बघा किचनमध्ये मस्तपैकी माझी मम्मी गरमागरम असे साबुदाणे वडे करत आहे की नाही. कसं जरा छान वाटतं बाहेरनं आलोय आणि मस्त आईच्या हातचं खायचं आयतं आहे की नाही गं, आहे ना. आयतं खायला छान वाटतं ना. एकदम छान एकदम छान. मग काय मस्तपैकी आता खायचं. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण माऊली.